नमस्कार, मी शुभांगी स्वागत करते तुमचं शुभांगी स्किल्स रेसिपीजमध्ये. आज आपण खमंग अशी भाजणीची चकली कशी करायची ते बघणार आहोत. त्यासाठी अगदी 2 किलो प्रमाणामध्ये भाजणी कशी बनवायची आणि त्यापासून मस्त खमंग, कुरकुरीत, काटेरी, अजिबात तेलकट नसणारी चकली कशी बनवायची तेही बघणार आहोत. तर या दिवाळीमध्ये अशा परफेक्ट चकल्या करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर या खास रेसिपीला सुरुवात करूया. खमंग कुरकुरीत चकली सगळ्यांनाच आवडते, पण ही चकली खमंग होण्यासाठी त्याची भाजणी देखील तेवढीच खमंग व्हावी लागते. अगदी योग्य प्रमाणात सगळं धान्य कसं घ्यायचं, कशी भाजणी तयार करायची ते बघूया. त्यासाठी इथे मी 250 ml च्या कपाने सगळं साहित्य मोजून घेतलेलं आहे. तुम्ही घरातील एखादी कुठलीही वाटी घेऊन सगळं साहित्य मोजून घेऊ शकता. 4 कप इथे तांदूळ घेतलेले आहेत आणि वजनी प्रमाणात किती आहे हे सगळं साहित्य ते देखील पुढे मी तुम्हाला सांगते. तर चकलीसाठी तांदूळ निवडताना नेहमी तो जुना असावा. जुना तांदूळ म्हणजे तो पिवळसर असतो, त्यामध्ये चिकटपणा कमी असतो आणि त्यामुळे मग चकल्या चांगल्या खुसखुशीत होतात. तुम्ही अगदी राशनचा तांदूळ देखील वापरला तर काही हरकत नाही. तर 4 कप तांदूळ घेतलेले आहेत, त्याच्याच अर्धी निम्मे आपल्याला हरभरा डाळ घ्यायची आहे. इथे तुम्ही फुटाणे डाळ देखील वापरू शकता. तर हरभरा डाळीच्या निम्मे आपल्याला उडीद डाळ घ्यायची आहे आणि उडीद डाळ इथे मी 1 कप घेतलेली आहे. अर्धा कप इथे आपल्याला मूग डाळ घ्यायची आहे, म्हणजे उडीद डाळीच्या निम्मे इथे मूग डाळ घ्यायची आहे. असं हे डाळींचं आणि तांदळाचं प्रमाण आपल्याला ठेवायचं आहे. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. त्यानंतर इथे मी 1 कप पोहे घेतलेले आहे. इथे तुम्ही पातळ पोहे किंवा तगडी पोहे कुठलेही वापरू शकता. 1 कप साबुदाणा घेतलेला आहे. पाव कप धने घेतलेले आहेत. पाव कप जिरे घेतलेले आहे आणि 2 टेबलस्पून इथे मी बडीशेप घेतलेली आहे. बडीशेप घातल्याने चकली छान अशी पचायला हलकी तयार होते आणि चवीलाही छान लागते. त्याचबरोबर अगदी 5 ते 6 मिरे आणि 5 ते 6 लवंग घेतलेले आहेत. यामुळे देखील आपली चकली चवीला एकदम भारी तयार होते. तर आता वजनी प्रमाणामध्ये हे साहित्य बघूया. इथे बरोबर 1 किलो तांदूळ घेतलेले आहेत, अर्धा किलो हरभरा डाळ घेतलेली आहे, पाव किलो उडीद डाळ, अर्धा पाव इथे मूग डाळ घेतलेली आहे, 100 ग्रॅम पोहे, 100 ग्रॅम इथे साबुदाणा घेतलेला आहे, 25 ग्रॅम धने, 50 ग्रॅम जिरे, 20 ग्रॅम बडीशेप आणि 5 लवंग आणि 5 मिरे घेतलेले आहे. असं हे प्रमाण ठेवलेलं आहे. बरोबर 2 किलो प्रमाणामध्ये ही भाजणी तयार होते. तर आता सगळ्यात आधी आपल्याला तांदूळ आणि डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्यात. तुम्हाला जर डाळी धुवून घ्यायच्या नसतील तर काही हरकत नाही. डाळी एका ओल्या कॉटनच्या कापडाने पुसून घेऊ शकता, म्हणजे त्यावरची धूळ वगैरे निघून जाते. पण इथे मी डाळी आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. डाळी तांदूळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून नंतर चाळणीवर इथे निथरत ठेवायच्या. पाणी सगळं निथरून घेतलं की मग फॅन खाली सुकवून घ्यायच्या. तर मी रात्रीच्या वेळी ही प्रोसेस केली होती, तर रात्रभर फॅन खाली हे सुकवायला ठेवणार आहे. आता इथे एक मोठी जाड बुडाची कढई गॅसवर ठेवलेली आहे. कढई गरम करून गॅसची फ्लेम अगदी मंद आचेवर करायची आणि आता ही भाजणी भाजायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी तांदूळ भाजून घेऊयात. तर आपल्याला ही भाजणी भाजताना एक लक्षात ठेवायचं आहे, आपली भाजणी अजिबात एकदम डार्क रंगावर आपल्याला भाजायची नाहीये. फक्त सगळं धान्य आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचंय. तर इथे तांदूळ जे आहेत साधारण मी 10 ते 12 मिनिटं भाजून घेतलेत. तर तांदूळ असे बोटाने चुरून बघायचे, त्याचा चुरा तयार झाला किंवा खाऊन बघायचे, चांगले कुरकुरीत लागले की समजायचं तांदूळ भाजल्या गेले, काढून घ्यायचे. तांदूळाला अजिबात डाग पडता कामा नये अशा पद्धतीने भाजायचे. त्यानंतर आता हरभरा डाळ भाजून घेऊया. हरभरा डाळ आकाराने मोठी असते, भाजायला थोडा वेळ लागतो, तरी देखील मंद आचेवरच भाजायची आहे. सुरुवातीला डाळ बघा अगदी मोठी मोठी दिसते, पण ती भाजल्यानंतर बघू शकता आकाराने कमी होते, छान मोकळी मोकळी होते आणि बघू शकता अगदी हलके हलके डाग डाळीवर पडले, काढून घेऊयात. आता उडीद डाळ भाजून घेऊया. सगळ्या डाळी सगळं धान्य आपल्याला वेगवेगळंच भाजायचे, कारण सगळं धान्य आकाराने वेगवेगळं असतं आणि त्यामुळे त्याला भाजायला कमी अधिक वेळ लागतो. त्यानुसार सगळं धान्य वेगवेगळं भाजायचं. उडीद डाळ देखील भाजून घेतली, अगदी 5 ते 6 मिनिटं लागले. त्यानंतर मूग डाळ देखील भाजून घेऊया. तर बघू शकता अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये मूग डाळ देखील भाजून झाली आहे, काढून घेऊयात. त्यानंतर पोहे भाजून घेऊया. इथे मी दगडी पोहे वापरलेले आहेत, तुम्ही पातळ पोहे वापरले तरी काही हरकत नाही. तर पोहे पातळ असतात त्यामुळे भाजायला कमी वेळ लागतो. सगळं साहित्य चांगलं कुरकुरीत भाजून घ्यायचंय. पोहे देखील हातावर चुरून बघायचे, चांगला त्याचा चुरा तयार झाला की समजायचं पोहे देखील छान भाजल्या गेलेले आहेत. पोहे काढून घेऊयात. त्यानंतर साबुदाणा भाजून घेऊयात. साबुदाणा घातल्याने आपली चकली कुरकुरीत तर तयार होते, पण त्यामध्ये थोडा चिकटपणा येतो, ती चकली पाडताना अजिबात तुटत नाही. त्यानंतर इथे आता मी धने भाजून घेत आहे. त्यानंतर भाजूया जिरे,
तर अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये जिरं देखील चांगलं फुलून आलंय. काढून घेऊया. त्यानंतर आता सगळ्यात शेवटी बडीशेप, लवंग आणि मिरे भाजून घेऊयात. गॅस इथे बंद केलाय कारण कढई चांगलीच तापलेली आहे. तर ही सगळी भाजणी भाजायला कंप्लीट 1 तास मला लागला. अगदी मंद आचेवर सगळी भाजणी भाजून तयार केली. भाजणी भाजल्यावर मी लगेचच एक धान्य जे भाजल्या जात होतं ते फॅन खाली एका ताटामध्ये ठेवलं. तुम्हाला जर फॅन खाली ठेवायला जमत नसेल तर भाजणी गरम असते ती ताटामध्ये डायरेक्ट टाकू नका. खाली कॉटनचा कपडा ठेवा ताटामध्ये आणि त्यानंतर भाजणी घाला, जेणेकरून मग ताटाला घाम येणार नाही, भाजणी ओली होणार नाही. तर ही एक महत्त्वाची टिप लक्षात ठेवा. तर हे बघा मस्त अशी भाजणी इथे आपली तयार झालेली आहे. आता ही भाजणी पूर्णपणे थंड झाली की मग दळायला द्यायची. गिरणीवरून दळून आणू शकता किंवा घरगुती गिरण्या ज्या असतात तिथे दळायला द्या. आणि ही भाजणी दळताना ती भाजणीवर किंवा बेसन पिठावर, ज्वारीच्या पिठावर दळून आणा, जेणेकरून तुमच्या चकल्या अजिबात बिघडणार नाहीत. तर भाजणीचं पीठ देखील चांगलं बारीक दळून आणायचं. अशा पद्धतीने प्लास्टिकच्या कॅरी बॅगमध्ये हे पीठ ठेवायचं आणि त्यानंतर मग या प्लास्टिकच्या कॅरी बॅगला चांगली गाठ मारून मग स्टीलच्या डब्यामध्ये ठेवायचं, म्हणजे जास्त काळ पिठाचा खमंगपणा जसाच्या तसा राहतो. तर आता याच पिठापासून आता भाजणीची चकली कशी करायची ते बघूया. भाजणीची चकली करण्याच्या ह्या 3 टिप्स जर तुम्हाला माहिती असतील तर तुमची चकली अजिबात फसणार नाही. छान खुसखुशीत, कुरकुरीत, त्याचबरोबर छान पोकळ असलेली तयार होईल. अजिबात तेलकट तयार होणार नाही किंवा ती नरम पडणार नाही, जास्तच कडक होणार नाही. त्यासाठी ह्या 3 टिप्स तुम्हाला नक्की माहीत असल्या पाहिजे. चला तर बघूया ही भाजणीची चकली उकड काढून कशी तयार करायची. तर इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये घालूया 2 कप पाणी. मेजरिंग कपाने इथे मी 2 कप पाणी वापरलेलं आहे. तुम्ही घरातील कुठल्याही एखाद्या वाटीचा, कपाचा वापर इथे करू शकता. पाण्याला उकळी आली की यामध्ये मसाले घालायचे आहेत. तर 1 टीस्पून तिखट, 1 टीस्पून मीठ, 2 टेबलस्पून पांढरे तीळ, 1 टीस्पून ओवा, अर्धा टीस्पून हिंग आणि पाव टीस्पून पेक्षाही कमी हळद इथे वापरायची आहे. हळद जास्त प्रमाणात वापरायची नाही. हळद जास्त झाल्यास चकली नरम पडू शकते किंवा चकलीचा रंगही डार्क होतो, त्यामुळे हळद कमी घाला. त्यानंतर बघितलं इथे मी सगळे मसाले पाण्यामध्ये घातलेले आहेत. पाण्याला चांगली उकळी आलेली आहे बघू शकता. आणि या स्टेजला इथे आपल्याला 1 टीस्पून एवढं तेल घालायचं. इथे आपल्याला तेल जास्त वापरायचं नाहीये, कारण भाजणी अगोदरच भाजलेली असते, त्यामुळे ते पीठ हलकं झालेलं असतं. त्यामुळे त्या पिठाला जास्त तेलाच्या मोहनची गरज नसते. त्यामुळे अगदी 5 ml एवढं तेल वापरायचं. त्यानंतर इथे मी 2 कप एवढं भाजणीचं पीठ घेतलंय आणि पीठ जे आहे चांगलं दाबून भरून घेतलेलं आहे. ज्या कपाने आपण पाणी वापरलं त्याच कपाने 2 कप इथे पीठ घेतलेलं आहे. वजनी प्रमाणामध्ये 400 ग्रॅम एवढं पीठ आहे. आता गॅसची फ्लेम अगदी मंद आचेवर करून पीठ घालायचंय आणि लाटण्याच्या सहाय्याने ते व्यवस्थित हाटून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. तर सगळं पीठ घातल्यानंतर हे मिक्स करताना आपल्या लक्षात येतं की पाणी इथे सगळं पिठाने शोषून घेतलेलं आहे. त्या स्टेजला इथे आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आहे आणि हे पीठ जे आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता 1 मिनिटामध्ये पीठ व्यवस्थित मिक्स झालंय. ओलसर हे पीठ झालं पाहिजे, एवढंच आपल्याला इथे करायचं आहे. त्यानंतर आता हे पीठ जे आहे 10 मिनिटांसाठी आपल्याला झाकून ठेवायचे, म्हणजे याला चांगली वाफ बसेल. 10 मिनिटांनंतर बघू शकता मस्त अशी वाफ बसलेली आहे. आता एका मोठ्या ताटामध्ये आपण हे पीठ काढून घेऊया, कारण आपल्याला आता हे मळून घ्यायचं आहे. आता एका ग्लासाच्या सहाय्याने किंवा पोटॅटो स्मॅशरच्या सहाय्याने अशा पद्धतीने हे पीठ घासून घ्यायचंय, म्हणजे चांगलं पीठ एकजीव होईल आणि त्याचा चांगला पिठाचा गोळा तयार होईल. तुमचं इथे पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण अगदी योग्य जुळून आलं की तुमची उकड अगदी परफेक्ट तयार होते. आणि ही एक पहिली टीप आहे चकली करण्यासाठी की तुमची उकड अगदी व्यवस्थित झाली पाहिजे, तेव्हाच तुमची चकली अगदी परफेक्ट होणार, अजिबात तेलकट होणार नाही. सहसा उकडची चकली जेव्हा आपण करतो तर ती नेहमी तेलकट होते. तर ती तेलकट होऊ नये त्यासाठी तुमची उकड व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने ग्लासाच्या सहाय्याने पीठ मळायला सोपं जातं. त्यानंतर आता या पिठाचा गोळा तयार झाल्यावर अर्ध पीठ मी वेगळं केलेलं आहे आणि अर्ध पीठ आता आपल्याला चांगलं मळून घ्यायचंय. पीठ जेवढं चांगलं तुम्ही मळून घ्याल तेवढं चकली करायला तुम्हाला सोपं जाईल. अशा पद्धतीने मध्यम घट्टसर पीठ आपलं मळलेलं असलं पाहिजे. जास्त घट्ट पण नाही, जास्त सैल पण नाही, अशा पद्धतीचं पीठ असलं पाहिजे. पिठाचा गोळा करून बघायचा. पुरीसारखा त्या पिठाला बनवलं किंवा त्याला असं पारीसारखं बनवलं की कडेने पीठ चिरलं नाही पाहिजे, याचा अर्थ आपलं पीठ अगदी व्यवस्थित आहे. अशा पद्धतीचं घट्टसर पीठ तुमचं असलं पाहिजे. आता या पिठाचा रोल तयार करून घ्यायचा आहे, कारण आपल्याला हे चकलीसाठी साच्यामध्ये भरायचं आहे. त्यानंतर साच्याला सुरुवातीला आपल्याला तेल लावून घ्यायचंय, जेणेकरून मग साच्याला जास्त
पीठ चिकटणार नाही. चकली करताना पहिली स्टेप आपण बघितली की उकड व्यवस्थित काढणं आणि दुसरी स्टेप आहे पीठ व्यवस्थित मळणं. आता हे पीठ साच्यामध्ये व्यवस्थित दाबून भरायचं, पोकळ राहता कामा नये, जेणेकरून मग चकली व्यवस्थित येते. त्याचबरोबर चकलीची चाळणी देखील आपल्याला काटेरी भाग जो आहे बाहेरच्या दिशेने लावायचा आहे, जेणेकरून मग चकलीला चांगले काटे येतात. त्यानंतर इथे आता आपण चकली टाकून घेऊया. चकलीचं आतलं टोक व्यवस्थित जोडून घ्यायचे, त्याला छान आकार द्यायचा आणि जवळून जवळून वेडे घालायचे आहेत. इथे बघू शकता 3 ते 4 वेड्याची चकली मी तयार केली. शेवटचं टोक देखील चांगलं चिकटून घ्यायचं, जेणेकरून मग चकली तेलामध्ये तळताना सुटत नाही. अशाच पद्धतीने मी इथे 7 ते 8 चकल्या बनवून घेते. साच्यातील पिठामध्ये एका वेळी जेवढ्या बनतील तेवढ्या चकल्या इथे मी आता बनवून घेते. चकली तुम्ही तुमच्या आवडीने लहान मोठी बनवू शकता. तर चकली बनवताना दुसऱ्या स्टेपमध्ये चकलीचं पीठ आपल्याला व्यवस्थित मळलेलं असलं पाहिजे. चकली टाकताना आपले हात दुखत नाहीये, व्यवस्थित चकली पडते आहे, तिला चांगले काटे येत आहेत, म्हणजे आपलं पीठ चांगलं मळलेलं आहे. या उलट जर चकलीला काटेच येत नाही, म्हणजे तुमचं पीठ नरम झालेलं आहे, या स्टेजला तुम्ही काय करायचं, तर थोडंसं कोरडं पीठ त्यामध्ये घेऊन पीठ मळून घ्या. थोडंसं त्याला घट्ट बनवा, म्हणजे चकलीला चांगले काटे येतील. किंवा मग चकली टाकताना तुम्हाला त्रास होत असेल, चकली मध्ये-मध्ये तुटत असेल, याचा अर्थ तुमचं पीठ घट्ट झालंय. यावेळी तुम्ही थोडंसं पाण्याचा हात घेऊन, कोमट पाण्याचा हात घेऊन पीठ मळून घ्यायचंय. पिठाला थोडं सैल करायचंय. मग तुमची चकली अगदी व्यवस्थित काटेरी होईल आणि त्रास होणार नाही, असं पीठ तुमचं असलं पाहिजे. तर चकलीचं पीठ मळताना या 2 चुका नक्की टाळा, म्हणजे चकली परफेक्ट होईल. त्यानंतर चकल्या झाकून ठेवायच्यात, जेणेकरून त्या सुकल्या नाही पाहिजे. आता इथे तेल मी मध्यम आचेवर 5 मिनिटं गरम करायला ठेवलं होतं. मध्यम आचेवरच तेल गरम करून घ्यायचंय आणि गॅसची फ्लेम देखील मध्यम आचेवरच ठेवायची आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला चकल्या तळून घ्यायच्या आहेत. बघू शकता पिठाचा गोळा लगेच वरती आला, पण तो जळालेला नाही. याचा अर्थ आपलं तेल मध्यम स्वरूपाचं गरम आहे. आता कलथ्याच्या साहाय्याने, उलटणीच्या साहाय्याने चकली कलथ्यावर घ्यायची आणि अलगदरीत्या तेलामध्ये सोडायची. तर या पद्धतीने अगदी व्यवस्थित तेलामध्ये चकल्या सोडू शकतो. हातावर तेल वगैरे उडण्याची भीती राहत नाही. तर तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्याच चकल्या तेलामध्ये सोडायच्या आहेत. तर सुरुवातीला कलथा जो आहे तेलामध्ये बुडवून घ्या, जेणेकरून मग चकली त्याला चिकटत नाही, व्यवस्थित तेलामध्ये सोडल्या जाते. तर चकली टाकल्या तेलामध्ये खूप बुडबुडे तयार होतात. हे बुडबुडे कमी झाले की समजायचं आपली चकली चांगली तळल्या गेलेली आहे. आणि सुरुवातीला 1 मिनिटं तरी चकलीला आपल्याला झारा कलथा लावायचा नाहीये. 1 मिनिटानंतर चकली पलटी करून घ्यायची आहे. त्यानंतर परत 1 मिनिटाने पलटी करायची. अशा पद्धतीने सुरुवातीला 1-1 मिनिटं, त्यानंतर अर्ध्या-अर्ध्या मिनिटाने चकली उलट-पालट करून चांगला घट्ट सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची. बघू शकता 7 मिनिटानंतर चकलीला मस्त घट्ट सोनेरी रंग आलाय. चकलीतील बुडबुडे देखील कमी झाले. या स्टेजला चकली तेलातून काढून घ्यायची, झाऱ्यावर घ्यायची, चांगली झटकून घ्यायची, म्हणजे जास्तीचं तेल निघून जातं. मस्त असा रंग आलाय चकलीला. त्यानंतर चाळणीवर ठेवायची चकली, म्हणजे जास्तीचं तेल देखील आपलं निघून जातं. जे हलवाई लोक असतात ते ना चकल्या तयार झाल्यानंतर एका मशीनमध्ये टाकतात आणि ते मशीन फिरवून एक्स्ट्राचं तेल त्याचं काढलं जातं. पण आपण ती स्टेप करू शकत नाही. पण मग इथे आपण चाळणीमध्ये सुरुवातीला चकल्या ठेवायच्या, त्यानंतर टिश्यू पेपरवर किंवा पांढऱ्या कागदावर ठेवायच्या, म्हणजे जास्तीचं तेल निघून जातं. पण मी सांगितलेल्या स्टेपमध्ये चकली अजिबात तेलकट तयार होत नाही. तिसरी स्टेप आहे की चकली व्यवस्थित तळणे. मध्यम आचेवर चांगला घट्ट सोनेरी रंग येईपर्यंत चकली तळली, मग ती छान कुरकुरीत खुसखुशीत तयार होते. आतून चांगली पोकळ तयार होते. अजिबात तेलकट तयार होत नाही. मी दाखवलेल्या प्रमाणामध्ये इथं बरोबर माझ्या 25 चकल्या तयार झालेल्या आहेत. तर या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या 3 स्टेप फॉलो करून तुम्ही परफेक्ट चकली बनवू शकता. पहिली स्टेप म्हणजे योग्य प्रमाणामध्ये उकड काढणे. दुसरी स्टेप म्हणजे पीठ व्यवस्थित मळणे आणि तिसरी स्टेप म्हणजे चकली व्यवस्थित तळणे. तर या स्टेप पूर्ण करून तुम्ही चकली परफेक्ट बनवू शकता. तर आजची ही चकली रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन उपयोगी रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या शुभांगी स्किल्स रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील प्रेस करा. धन्यवाद.